एका नायकाची कल्पना करा जो अणूच्या आकारात संकुचित होऊ शकतो, घट्ट जागेतून नेव्हिगेट करू शकतो आणि अजिंक्य वाटणाऱ्या शत्रूंवर विजय मिळवू शकतो. अटमाइन सारखे वाटते, बरोबर? पण जर मी तुम्हाला सांगितले की ही शक्ती हजारो वर्षांपासून आहे. प्राचीन भारतीय महाकाव्य रामायणात पराक्रमी वानर देवता भगवान हनुमान यांच्याकडे अणिमा सिद्धी होती, ज्यामुळे त्याला त्याचा आकार इतक्या लहान पातळीवर कमी करता आला की तो सापडल्याशिवाय लंकेत घुसखोरी करू शकला. तो लंकेच्या शहरात प्रवेश करण्यासाठी अणूच्या आकारात संकुचित होतो. ही मिथक कथापेक्षा जास्त असू शकते का? आधुनिक जगाकडे वेगाने पुढे जा आणि आमच्याकडे अटमाइन आहे, एक सुपरहिरो जो भविष्यातील तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म आकारात संकुचित होऊ शकतो. हनुमानाच्या दैवी शक्ती आणि अटमाइनच्या वैज्ञानिक क्षमतांमध्ये छुपा संबंध आहे का? आज शास्त्रज्ञ नॅनोटेक्नॉलॉजी विकसित करत आहेत, जिथे हनुमान आणि अटमाइनच्या संकुचित क्षमतेप्रमाणेच नॅनोबॉट्स मानवी शरीरात प्रवास करण्यासाठी पुरेसे लहान आहेत. हे प्राचीन कल्पनांनी प्रेरित औषधाचे भविष्य असू शकते का? दोन्ही नायक महान शक्तींचा पराभव करण्यासाठी त्यांच्या लहान आकाराचा वापर करतात. हे शक्य आहे की रामायणासारख्या प्राचीन पौराणिक कथा केवळ कथा नसून वास्तविक जगातील तत्वांचे प्रतिबिंब आहेत जे आपल्याला नुकतेच समजू लागले आहे. हनुमानाच्या दैवी शक्ती आज आपण शोधत असलेल्या विज्ञानाची ब्लूप्रिंट असती तर आपल्या भूतकाळातील नायक भविष्यातील चमत्कारांशी जोडले जाऊ शकतात. त्याबद्दल विचार करा. पौराणिक कथा, चमत्कार आणि आधुनिक विज्ञान डोळ्यांना भेटतात का? शेर आणि भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य आम्ही कधीही कल्पनाही केली नसेल अशा प्रकारे कसे जोडले जाऊ शकतात हे एक्सप्लोर करण्यासाठी सबस्क्राईब. मला पुढील सिद्धीवर विस्तृत शॉट देऊ द्या. 2. महिमा विस्तार करण्याची शक्ती. उलट कल्पना करा. अणिमा सिद्धीशी एक विरोधाभास अणूच्या आकारात संकुचित होणे म्हणजे महिमा सिद्धी विस्तारण्याची शक्ती. मारूनमधील जायंटमाइन प्रमाणेच शत्रूंशी लढा देण्यासाठी मोठ्या आकारात विस्तारण्याची शक्ती असल्याची कल्पना करा. आता विचार करा, आधुनिक विज्ञान अवकाश तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या शक्तीचा कसा शोध घेत आहे. विशाल उपग्रह आणि अगदी छोट्या मॉड्यूल्समधून अंतराळ हॉटेल्स बनवत आहे. पण विस्ताराची खरी शक्ती किंवा महिमा सिद्धी खूप जुनी आहे. भगवान विष्णूच्या वामन अवताराच्या प्राचीन दंतकथेमध्ये त्याने फक्त 3 पायांनी इतक्या वेगाने विस्तार केला. संपूर्ण विश्व व्यापले. हे केवळ आकार नव्हते, ते स्वतः ब्रह्मांड नियंत्रित करण्याबद्दल होते. आज आपण 3D प्रिंटिंगने लहान मॉडेल्सना पूर्णपणे कार्यशील संरचनांमध्ये बदलताना पाहतो. परंतु महिमा सिद्धी आपल्याला शिकवते की खरी शक्ती केवळ मोठी होण्यात नाही, ती वास्तविकता बदलण्यात आणि आपल्या आकलनाच्या पलीकडे असलेल्या शक्तींवर प्रभुत्व मिळवण्यात आहे. आपण पुढे 3ऱ्या सिद्धीकडे जाऊ. 3. गरिमा अनंत वजनाची शक्ती. आधुनिक व्यंगचित्रांमध्ये आपल्याला थोर, जो अच हातोडा चालवतो, आणि हल्क, ज्याची ताकद अतुलनीय आहे, अशी पात्रे दिसतात. ते जड वस्तू हलवण्यासाठी पूर्ण शक्ती वापरतात आणि अशा प्रकारची अतिमानवी शक्ती आज आपल्याला मोहित करते. त्याचप्रमाणे आधुनिक विज्ञान नाविन्यपूर्ण मार्गांनी वजनाच्या संकल्पनेचा शोध घेते. उदाहरणार्थ, चुंबकीय उत्सर्जन गाड्या रुळांच्या वर तरंगतात, प्रभावीपणे त्यांना वजनहीन बनवतात आणि जलद हलवता येतात. हिंदू पौराणिक कथांमध्ये गरिमा सिद्धी ही वस्तू अविश्वसनीयपणे जड करण्याची क्षमता आहे. हनुमानाने ही शक्ती वापरली जेव्हा त्याने आपली शेपटी इतकी जड केली की पांडवांपैकी सर्वात बलवान भीमालाही ती हलवता आली नाही. धडा. सामर्थ्य हे केवळ शारीरिक सामर्थ्याबद्दल नाही, ते आध्यात्मिक नियंत्रण आणि नम्रतेबद्दल आहे. गरिमा आपल्याला शिकवते की खरी ताकद केवळ क्रूर शक्तीमध्ये नाही तर नियंत्रण आणि शहाणपणाबद्दल आहे.
आज आपण शिकत आहोत की वजनावर नियंत्रण आणि प्रभुत्व मग ते विज्ञान किंवा अध्यात्माद्वारे ह्या शक्तीकडे नेणारे आहे। ब्रह्मांडात प्रदक्षिणा करणाऱ्या नारद ऋषीबद्दल तुम्हा सर्वांना माहिती आहे। तुम्ही कधी कल्पना केली आहे का की ते आमच्या लोकपुरुषासारखे कोणतेही गॅझेट वापरत असतील? त्याची शक्ती 4. लघिमा वजनहीनतेची शक्ती। जर तुम्ही कधी उडण्याची कल्पना केली असेल तर तुम्ही कदाचित आयर्नचा सूट किंवा सुपरमॅन आकाशात उडत असल्याचा विचार कराल। हे सुपरहिरो प्रगत तंत्रज्ञान किंवा एलियन जीवशास्त्र वापरून गुरुत्वाकर्षणाचा अवलंब करतात। पण जर तुम्ही फक्त तुमच्या स्वतःच्या ऊर्जेचा वापर करून वजनहीनता मिळवू शकलात तर आधुनिक विज्ञानामध्ये गुरुत्वाकर्षण विरोधी तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आपण याच्या जवळ जात आहोत। शास्त्रज्ञ क्वांटम लेव्हिटेशन आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डवर काम करत आहेत जे एक दिवस वस्तूंना किंवा अगदी मानवांनाही होव्हरबोर्डवर अगदी सहजतेने तरंगू शकतात। हिंदू पौराणिक कथांमध्ये लघिमा सिद्धी त्याच्या मालकाला गुरुत्वाकर्षणाचा प्रतिकार करण्याची क्षमता देते। नारद ऋषी आयर्नपेक्षा वेगवान आणि सुपरमॅनपेक्षा अधिक चपळ कोणत्याही तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय विश्वात फिरत होते असे म्हटले जाते। ही शक्ती एखाद्याला शारीरिक मर्यादा ओलांडू देते। ही संकल्पना आधुनिक शास्त्रज्ञांच्या स्वप्नांना प्रतिबिंबित करते। आपली हिंदू पौराणिक कथा आणि आधुनिक विज्ञान जिथे भेटतात ते आपल्या कल्पनेपर्यंत आहे। तुम्ही कधी कल्पना केली आहे की या अष्टमसिद्धी अद्भुत कॉमिक मध्ये प्रेरित आहेत आणि जेव्हा आम्ही आमचे सुपर हिरो शत्रूंशी लढताना पाहतो तेव्हा आम्ही टाळ्या वाजवतो। हजारो वर्षांपूर्वी आपल्या हिंदू पुराणकथांनी याचा सामना केला आहे। आपल्या सर्वांना पाहून आश्चर्य वाटले असेल। विचित्र जो एका क्षणात परिमाणांमध्ये प्रवास करण्यासाठी पोर्टल उघडतो आणि हॅरी पॉटर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी टेलिपोर्ट करण्यासाठी स्पेल वापरतो। ही कृती हिंदू पौराणिक कथांमध्ये अष्टमा सिद्धींपैकी एक म्हणून समक्रमित आहे। 5. प्राप्ती कोणत्याही ठिकाणी पोहोचण्याची शक्ती। हिंदू पौराणिक कथांमध्ये प्राप्ती सिद्धी ही कोणत्याही ठिकाणी त्वरित पोहोचण्याची शक्ती आहे। ऋषी विश्वामित्र यांनी राजा त्रिशंकूसाठी स्वर्ग निर्माण करण्यासाठी प्राप्तीचा वापर केला। हे दाखवून दिले की या सामर्थ्याने तुम्ही फक्त प्रवास करत नाही, तुम्ही संपूर्ण जग किंवा गंतव्य तयार करू शकता। टेलिपोर्टेशन तंत्रज्ञान अनेक वर्षे दूर असले तरी कुठेही असणे ही संकल्पना हजारो वर्षांपूर्वी प्राचीन ग्रंथांनी वर्णन केलेली गोष्ट आहे। हॉलिवूडमध्ये डॉक्टर स्ट्रेंज सारखी पात्रे क्षणार्धात परिमाणांमध्ये प्रवास करण्यासाठी पोर्टल उघडू शकतात आणि हॅरी पॉटर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी टेलिपोर्ट करण्यासाठी स्पेल वापरतो। विज्ञान देखील टेलिपोर्टेशनची कल्पना शोधत आहे, विशेषतः क्वांटम एंगलमेंट, ज्यामुळे एक दिवस मोठ्या अंतरावर त्वरित संप्रेषण होऊ शकते। शास्त्रज्ञ आधीच क्वांटम स्टेटस टेलिपोर्ट करण्याच्या मार्गांवर काम करत आहेत, जरी ते अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे। या प्राचीन शक्ती आधुनिक विज्ञानाशी कशा जुळतात हे पाहून तुम्ही आश्चर्यचकित आहात का? तुमचे विचार खाली दिलेल्या कमेंट्स शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अधिक आकर्षक सामग्रीसाठी आमच्या चॅनेलची सबस्क्राईब घ्यायला विसरू नका। अजूनही आश्चर्यचकित आहात आणि आश्चर्यचकित आहात की आपल्या हिंदू पुराणात अनेक रहस्ये कशी दडलेली आहेत। प्रत्येकाला एक अल्लाउद्दीन दिवा हवा असतो जो बोटांच्या झटक्यात कोणतीही इच्छा पूर्ण करू शकेल। आपण आपल्या पौराणिक पद्धती वापरून हे मिळवले तर 6. प्राकाम्य इच्छा पूर्ण करण्याची शक्ती। हॉलिवूडची जादू अलादीनच्या दिव्याप्रमाणे जिनीसारखी पात्रे दाखवतात जी बोटांच्या झटक्यात कोणतीही इच्छा पूर्ण करू शकतात। आधुनिक विज्ञानाच्या जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जनरेटिव्ह डिझाइन मध्ये समानता आहे की ते कला तयार करू शकतात, समस्या सोडवू शकतात आणि मागणीनुसार नवीन कल्पना निर्माण करू शकतात। हे तुमच्या सेवेत डिजिटल जिनी असल्यासारखे आहे।
हिंदू पौराणिक कथांमध्ये प्राकाम्य सिद्धी ही कोणतीही इच्छा पूर्ण करण्याची क्षमता आहे, मग ती शांती, संपत्ती किंवा चमत्कार आणत असे. भगवान कृष्णाने इच्छा देऊन आणि दैवी अचूकतेने वास्तवाला आकार देऊन या शक्तीचे उदाहरण दिले. आधुनिक आई आदेशानुसार तयार करू शकते, तर प्राकाम्य सिद्धीमध्ये एक आध्यात्मिक घटक आहे जो तंत्रज्ञानाच्या पलीकडे जातो, ते निर्माण आणि परिवर्तन करण्याच्या दैवी इच्छेशी जोडण्याबद्दल आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आई हा आधुनिक देव आहे जो शक्तींवर नियंत्रण ठेवू शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का? 7 ईशित्व सर्वोच्च नियंत्रणाची शक्ती. भगवान शिवाचे वैश्विक नृत्य ऐकले. हॉलिवूडमध्ये एक्स-मेन मधील स्टोर्म सारखी पात्रे हवामानावर नियंत्रण ठेवतात आणि हार्प तंत्रज्ञान जागतिक हवामान पद्धतींमध्ये फेरफार करण्याचा दावा करतात. या शक्ती प्रभावी वाटू शकतात, परंतु हिंदू पौराणिक कथांमध्ये वर्णन केलेल्या वैश्विक नियंत्रणाच्या तुलनेत त्या अजूनही लहान आहेत. तांडव म्हणून ओळखले जाणारे भगवान शिवाचे वैश्विक नृत्य निर्मिती आणि विनाशावरील सर्वोच्च नियंत्रणाचे प्रतीक आहे. हे विश्वावरील अंतिम प्रभुत्व आहे जे मानवी तंत्रज्ञानाच्या पलीकडे आहे. आधुनिक विज्ञान प्रणाली, संसाधने आणि अगदी नैसर्गिक शक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृत्रिम सुपरइंटेलिजन्स च्या संभाव्यतेचा शोध घेत आहे. ASI एके दिवशी ईशित्व सिद्धीच्या सामर्थ्याच्या जवळ येऊ शकते, तरीही ते प्राचीन ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या दैवी नियंत्रणापासून दूर आहे. आपण सर्वांनी आपले सुपर हिरो आपल्या शक्तींचा वापर करून शत्रूंवर नियंत्रण ठेवताना पाहिले असेल, पण त्याचा परतीचा मार्ग आपल्या हिंदू पौराणिक कथांमध्ये वर्णन केला आहे. 8 वशीत्व प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती. प्रोफेसर एक्स सारखे हॉलिवूडचे नायक टेलिपॅथीने मनावर नियंत्रण ठेवतात आणि शास्त्रज्ञ न्यूरोसायन्स आणि न्यूरोमार्केटिंगद्वारे विचार आणि वर्तनांवर प्रभाव टाकण्याचे मार्ग शोधत आहेत. हे सर्व इतरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शक्ती वापरण्याबद्दल आहे, परंतु एक गोष्ट गहाळ आहे: दैवी प्रभाव. हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान कृष्णाच्या दैवी बासरीमध्ये शक्ती किंवा तंत्रज्ञानाशिवाय हृदय आणि मन मोहित करण्याची शक्ती होती. त्याच्या संगीताने लोकांना आध्यात्मिक आनंदाकडे नेले, हे दाखवून दिले की खरे नियंत्रण प्रेम आणि बुद्धीतून येते. आज न्यूरोसायन्स आणि तंत्रज्ञान वर्तनावर सूक्ष्म मार्गांनी प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे, जसे की जाहिरातींमध्ये किंवा ब्रेनवेव्ह तंत्रज्ञानाद्वारे. कृष्णाच्या संगीताने ते ऐकलेल्या सर्वांना मंत्रमुग्ध केले, त्याप्रमाणे या साधनांचा उद्देश निर्णयांना सूक्ष्मपणे आकार देणे आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की साधी बासरी हे मनावर नियंत्रण ठेवणारे शक्तिशाली शस्त्र आहे? हिंदू पौराणिक कथांमध्ये हजारो वर्षांपूर्वी वर्णन केलेल्या 8 अष्टमसिद्धी या केवळ भूतकाळातील कथा नाहीत, त्या दूरदर्शी कल्पना आहेत ज्या आधुनिक वैज्ञानिक शोध आणि सुपरहिरो कथांसह प्रतिध्वनित आहेत. ते सूक्ष्म आकारात कमी होत असले, ब्रह्मांड व्यापण्यासाठी विस्तारत जाणे किंवा वजनहीनता प्राप्त करणे असो, या क्षमतांची हॉलिवूडने पुनर्कल्पना केली आहे आणि आता शास्त्रज्ञांद्वारे त्यांचा शोध घेतला जात आहे. आपण जितके अधिक शिकू तितके अधिक आपल्याला हे समजते की आपण नुकतेच अन्वेषण करू लागलो आहोत. अशा प्रकारे विश्वाला समजून घेण्यासाठी प्राचीन ज्ञानाची गुरुकिल्ली असू शकते.